नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण खांद्याचे व्यायाम कसे करायचे बघूयात. ज्यांचे खांदे आखडले असतील त्यांच्यासाठी ह्याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. फक्त पहिल्यांदा 3 सूचना देतो. एक तर हे व्यायाम रेग्युलर करा. जोपर्यंत त्रास कमी येत नाही तोपर्यंत तर कराच. पण नंतर सुद्धा पुन्हा त्रास होऊ नये म्हणून करणं गरजेचं आहे. निदान 5 मिनिटं तरी ह्याच्यासाठी वेळ काढा आणि दिवसात 3 वेळेला करा. चला तर बघूयात खांद्याचे व्यायाम कसे करायचे. पहिल्यांदा आपण खांद्याचा वॉर्मअप करूयात, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा शोल्डर सर्कल्स घ्या. 1 2 3 4 5 असेच अपोजिट सुद्धा 1 2 3 4 अँड 5. आता ह्याच्यानंतर आपल्याला पुढची मुवमेंट करायची आहे, ती म्हणजेच शोल्डर स्ट्रेच करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि आणखी एक तिसरा वॉर्मअप करायचा आहे, ज्याच्यामध्ये फक्त हातांची मुवमेंट करायची आहे. 1 2 3 4. हातांच्याकडे लक्ष द्या. एक हात वरती, त्याच्यानंतर मग पुन्हा दुसरा हात वरती, असा अल्टरनेट केलेला आहे. 7 8 9 अँड 10. ह्या वॉर्मअप नंतर आपण शोल्डर स्ट्रेचिंग करूयात. शोल्डर स्ट्रेचिंग करताना पहिलं स्ट्रेचिंग आपल्याला बॅकवर्ड स्ट्रेच करायचं आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही एका स्टूलवरती बसू शकता. चेअरवरती जर बसणार असाल तर अशा पद्धतीनं चेअरची बॅक बाजूला घ्या. पहिल्यांदा हात इकडे घ्या आणि मग मागच्या बाजूला स्ट्रेच करा जेवढं शक्य आहे तेवढं. इथं सुद्धा तुम्हाला ही मुवमेंट किंवा हा स्ट्रेच 30 सेकंद होल्ड करायचा आहे. मग आपण पुढचा स्ट्रेच करूयात, ज्याच्यामध्ये आपल्याला एक्सटर्नल शोल्डर रोटेशन करायचं आहे. पहिल्यांदा हात असा घ्या आणि तो हात शक्य तितका असा बाजूला वळवायचा प्रयत्न करा. जिथपर्यंत तुम्ही जाताय तिथपर्यंत हात गेल्यानंतर मग दुसरा हात घ्या. तो हात ह्या हातामध्ये अडकवा आणि पुन्हा आता खाली घ्यायचा प्रयत्न करा. अगदी एक्सलंट स्ट्रेच तुम्हाला शोल्डरला जाणवेल. ही मुवमेंट सुद्धा 30 सेकंद होल्ड करा. तुमच्या खांद्यावरती, त्यानंतर खांद्यापासून दंडाच्या बाजूला जे स्नायू येत आहेत त्याच्यावरती सुद्धा खूप चांगला ताण याच्यामध्ये जाणवेल. हीच मुवमेंट तुम्हाला आता अपोजिट साईडला सुद्धा रिपीट करायची आहे. आता डावा हात घ्या, शक्य तितका डाव्या बाजूला वळवा आणि मग त्याच्यानंतर उजवा हात त्या हातामध्ये अडकवून पुन्हा मॅक्झिमम स्ट्रेच द्यायचा प्रयत्न करा. 30 सेकंद. कुठलीही मुवमेंट करत असताना जर तुम्ही रेग्युलर करत असाल तर समोर एक घड्याळ ठेवा, जेणेकरून तुम्हाला ॲटलिस्ट तुमचे सेकंद काउंट करणं सोपं जाईल. थोड्याफार सवयीनंतर तुम्हाला हे आरामात 25 ते 30 सेकंद अंदाजे तुम्ही करू शकता. हा एक्सटर्नल शोल्डर स्ट्रेच आहे. आता आपल्याला इंटरनल शोल्डर स्ट्रेच करायचा आहे. तो कसा करायचा तेही बघूया. आता उजवा हात घ्या. डाव्या हाताने उजवा हात शक्य तितका मागच्या बाजूला दाबायचा प्रयत्न करा. खांद्यांच्यावरती पुन्हा तुम्हाला ताण जाणवेल. 30 सेकंद असंच होल्ड करा. ताण देत राहा. हातांचा दाब द्या कोपरावरती. अशीच मुवमेंट अपोजिट साईडला सुद्धा. आता यानंतर आपण इन्फिरियर शोल्डर स्ट्रेच करूयात. इथं तुम्हाला हात असा वरती घ्यायचा आहे. दुसरा हात इथं घ्या आणि परत ह्या कोपराला इकडे वळा. म्हणजेच खांद्याच्या खाली जे स्नायू आहेत त्याच्यावरती तुम्हाला तो ताण जाणवेल. दाब द्या अपोजिट साईडला. 30 सेकंद होल्डिंग इथं सुद्धा गरजेचं आहे. कुठलीही मुवमेंट करत असताना
अपोजिट साईडची मुवमेंट किंवा त्याचं स्ट्रेचिंग करायला मात्र कधीच विसरू नका. ह्या मुवमेंटनंतर पुन्हा लेफ्ट साईड, लेफ्ट हँड असा वरती घ्या, पुन्हा कोपर पकडा आणि ओढायचा प्रयत्न करा. हे जे खांद्याचे व्यायाम आहेत, हे खांद्याचे सगळे स्नायू त्याचबरोबर मानेसाठी आणि पाठीच्या स्नायूंच्यासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त आहेत. आता आपण शेवटचा स्ट्रेच घेऊयात, ज्याच्यामध्ये आपल्याला इंटरनल कॅप्सूल स्ट्रेच शोल्डरचा करायचा आहे. ह्याच्यासाठी एखादा नॅपकिन तुमच्या सोबत ठेवा आणि इथं फक्त तुम्हाला उजवा हात वरती घ्यायचा आहे, डावा हात असा खाली ठेवायचा आहे आणि दोन्हीही हातांनी ह्या नॅपकिनला ओढायचा प्रयत्न करायचा आहे. चेस्ट एक्सपांड ठेवायचे, म्हणजे पुढे झुकून हे स्ट्रेच करू नका. जास्तीत जास्त ओढायचा प्रयत्न करा. स्ट्रेच तुम्हाला जाणवेल, खांद्याच्या सगळ्या बाजूनी पडलेला जाणवेल. असंच 30 सेकंद ही मुवमेंट सुद्धा होल्ड करा आणि पुन्हा हीच मुवमेंट आपल्याला अपोजिट साईडला सुद्धा करायची आहे. आता डावा हात वरच्या बाजूला घ्या, उजवा हात खाली घ्या, म्हणजे तुम्हाला दोन्ही बाजूला ताण तेवढाच पडेल. पुन्हा तसंच ओढायचा प्रयत्न करा. हे जे सगळे शोल्डर स्ट्रेच जसं सांगितलं होतं तसं 30 सेकंद होल्ड कराच, पण तुम्हाला आणखी जर होल्डिंग जमत असेल तर तुम्ही त्याचे रिपिटेशन्स सुद्धा करू शकताय. तर हे खांद्यांचे व्यायाम आपण बघितलेत, ते तुम्ही रेग्युलरली करा. त्यासोबतच इतरही सांधे किंवा स्नायू अखडले असतील तर त्याचेही व्हिडिओज आपण चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत, त्याचे लिंक मी देतोय, तेही व्हिडिओ नक्की बघून घ्या. या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतोय. धन्यवाद.